हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट यावरील एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, बरोबर ना? ज्यामध्ये आपण रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून दिलेलं डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, बरोबर ना? लक्षात घ्या बाळांनो, जेव्हा तुम्हाला प्रॉपर्टीज वरती आधारित एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला ज्या 7 प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज व्यवस्थित माहीत असल्या पाहिजे. कारण जर तुम्हाला त्या 7ही प्रॉपर्टीज माहित असतील तर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यामध्ये काही सुद्धा अडचण येणार नाहीये. लक्षात घ्या, फक्त काय तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करत असाल तर रो आणि कॉलम असं एकत्र मिक्स नाही करू शकत. म्हणजे तुम्ही R2 मायनस 2C1 बरोबर काय, किंवा R2 आणि C2 आपण इंटरचेंज असं होत नाही. मात्र एखाद्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पहिल्या 2 स्टेप समजा रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं असेल तर नंतरची एखादी स्टेप तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकताय, बरोबर ना? तर बघा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर मग एक्झाम्पल्स जे आहेत प्रॉपर्टीज वरती आधारित ती एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात येतील. तर बघा, आता आजही आपण एक्झाम्पल बघणार आहोत युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स. इथं विदाउट एक्सपांडिंग असं काही म्हटलेलं नाहीये, लक्षात घ्या. जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला गेला विदाउट एक्सपांडिंग सॉल्व द डिटर्मिनंट असं जेव्हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेसच फक्त तुम्हाला डिटर्मिनंटचं एक्सपान्शन यूज करायचं नाही. आता मग इथं तुम्हाला काय करायचंय बघा, युजिंग प्रॉपर्टीज म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर्टीज यूज करायचे आहेत आणि प्रॉपर्टीज यूज केल्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी त्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करू शकताय. म्हणजे एक्सपान्शन जो डिटर्मिनंटचं जे काय आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतोय तो कन्सेप्ट तुम्ही यूज करू शकताय, पण डायरेक्टच यूज नाही करायचं. कारण जर तुम्ही डायरेक्ट इथं कन्सिडर एलएचएस म्हटलात आणि हा डिटर्मिनंट एलएचएसचा जर तुम्ही सॉल्व्ह केलात तरी सुद्धा तुम्हाला आरएचएस येणार आहे. पण तुम्ही त्या ठिकाणी 1-2-3 ट्रान्सफॉर्मेशन तरी यूज करा आणि तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आल्यानंतरच तुम्ही काय करा, त्याचं एक्सपान्शन करा. तर बघा, मग सॉल्व्ह करूया आजचं एक्झाम्पल. काय बघा, गिवन म्हणतो मी किंवा कन्सिडर एलएचएस म्हणतो मी या ठिकाणी. कन्सिडर लेफ्ट हँड साइड, बरोबर ना? आता या ठिकाणी एलएचएस काय बघा, लेफ्ट हँड साइड काय आहे, व्हॉट इज एलएचएस? दॅट इज अ डिटर्मिनंट A प्लस बी, ए बी, ए प्लस सी, सी बी सी आणि बी प्लस सी. अलग लक्षात बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, सगळ्यात महत्वाचं आहे इथं आपण काय करतोय बघा. मी सुरुवातीला काय करतोय, R1 मायनस R1 मधून मी काय करतोय R2 प्लस R3. लक्षात येतं का बघा? ट्रान्सफॉर्मेशन व्यवस्थित समजायला पाहिजे. तर या ठिकाणी मी काय करणार आहे बघा, फर्स्ट रो मधून सेकंड आणि थर्ड ची जी काय ऍडिशन येणार आहे ती ऍडिशन मी फर्स्ट रो मधून काय करणार आहे, मायनस करणार आहे. म्हणजे मला इथं काय केलं पाहिजे बघा, जो सेकंड रो आहे त्या सेकंड मध्ये थर्ड रो मला ऍड करायचा आहे आणि हे सगळं ऍडिशन कुठं केलं पाहिजे, मनातल्या मनात. लक्षात घ्या, तुम्ही हे ऍडिशन करा आणि मग आलेलं जे ऍडिशन आहे ते तुम्हाला फर्स्ट रो मधून काय करायचंय, मायनस करायचंय, फर्स्ट रो मधून सबस्ट्रॅक्ट करायचंय. लक्षात घ्या. आता मी इथं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं, तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण यूज करू शकता ना, काहीच अडचण नाहीये, बरोबर? आपल्याला आन्सर तेच येणार आहे वेदर यू यूज रो ट्रान्सफॉर्मेशन और यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, वी गॉट द सेम आन्सर, बरोबर? फक्त काय ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते फक्त व्यवस्थित यूज करा आणि त्याप्रमाणेच तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करायचे. लक्षात घ्या, थोडंसं स्लोली जाऊया कारण ही एक्झाम्पल्स तुम्हाला समजली पाहिजे, बरोबर ना? कारण कसं आहे, इथं मी काय केलं बघा, फर्स्ट रो मधून सेकंड आणि थर्ड रो यांची ऍडिशन करून येणारे जे नंबर्स आहेत ते मी काय करतोय, फर्स्ट रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मधून मायनस करायचे. तर करूया मग. बघा काय येतं, यस एलएचएस काय होणार आहे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता इथं R2 प्लस R3 म्हणजे A प्लस बी काय येणार आहे, A प्लस बी येणार. ए आणि बी चं ऍडिशन काय आलं, A प्लस बी आलं. मग मला सांगा
ए प्लस बी मधून ए प्लस बी कॅन्सल, म्हणजेच इथं किती येणार आहे 0. लक्षात आलं का बघा. काय करतोय आपण, फर्स्ट रोच्या प्रत्येक एलिमेंट्स मधून त्याच्या खाली जे 2 रोजचे एलिमेंट्स आहेत ए आणि बी यांची ऍडिशन ए प्लस बी मधून मायनस केली. आता त्याच बरोबर समजा मला काय करायचं आहे, या ए मधून या ए प्लस सी मला मायनस करायचं आहे. आता तुम्ही सगळे हुशार आहात, मला सांगा ए मधून, आता बघा ए प्लस सी किती येणार आहे, ए प्लस सी म्हणजेच किती, ए प्लस 2c. बरोबर, या दोघांची ऍडिशन काय आली, ए प्लस 2c. आणि आपल्याला काय करायचं आहे, ए मधून ए प्लस 2c जर मी मायनस केलं बघा, म्हणजे असं ए मायनस ए प्लस 2c म्हणजेच किती येतं बघा, ए मायनस 2c. ए ला ए कॅन्सल झाला म्हणजे इथं आलं किती बघा, मायनस 2c. बरोबर, आणि तसंच आता पुढं पण काय करायचं आहे, सी आणि बी प्लस सी. आता सी प्लस बी प्लस सी किती येणार आहे, बी प्लस 2c. बरोबर ना. मग इथं पण आपल्याला काय करायचं आहे बघा, बी मायनस बी प्लस 2c आलं, कळतं का बघा. आणि मग किती येणार आहे, हे बी मायनस 2c, बी ला बी कॅन्सल झालं म्हणजेच आलं किती बघा त्या ठिकाणी मायनस 2c. लक्षात आलं का बघा सर्वांना. म्हणजे बदल कुठं होणार होता, पहिल्या रो मध्ये बदल होणार होता. आणि आपण काय केलं, या पहिल्या रोच्या एलिमेंट्स मधून सेकंड आणि थर्ड रोच्या एलिमेंटची ऍडिशन त्यातून आपण काय केलेलं आहे, फर्स्ट रोच्या एलिमेंट्स मधून सबस्ट्रॅक्ट केलेली आहे, हे लक्षात घ्या. आता मग इथं झालं 0 मायनस 2c. बाकी सेकंड रो आहे तसाच ए प्लस सी आणि सी, बी सी आणि बी प्लस सी. लक्षात आलं का बघा. सेकंड आणि थर्ड रो त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाहीये आपण. आता मग इथं काय करूया बघा, हा जो पहिला रो दिसतोय सर्वांना, या फर्स्ट रो मधून मी काय करतोय, 0 मधून मी मायनस 2c कुठलाही एखादा नंबर मी 0 मधून कॉमन घेऊ शकतो, काय अडचण नाहीये. मायनस 2c दिसतं म्हणजे इथं आपण असं म्हणूया, मी लिहितो या ठिकाणी, टेकिंग मायनस 2c कॉमन फ्रॉम R1. फर्स्ट रो मधून तुम्हाला काय करायचं आहे, मायनस 2c कॉमन घ्यायचा आहे. बाळांनो, दिस इज अ फर्स्ट रो, त्याला R1 म्हणतोय. सेकंड रो त्याला आपण R2 म्हणतोय. थर्ड रो त्याला आपण R3 म्हणतोय. आणि पहिला आपण ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे R1 मधून R2 आणि R3 ची सम आपण R1 च्या करस्पॉन्डिंग एलिमेंट मधून मायनस केलेली आहे. कॅल्क्युलेशन्स मी इथं सांगितलं होतं, लक्षात आलंय का बघा. किंवा थोडंसं काय करा, आणखी थोडं 1-2 म्हणजे एका 2 मिनिट तुम्ही पाठीमागे जा आता हे चालू याच्यामध्ये, आणि मग तुम्हाला इथं मी लिहिलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. बघा 1-2 वेळेस 3 वेळेस या स्टेप्स बघा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन खूप महत्वाचे आहेत आणि तुम्हाला ते जमले पाहिजे. आणि बघा आता मग टेकिंग मायनस 2c, पहिल्या रो मधून काय करूया, मायनस 2c कॉमन घेऊया. आणि जर मायनस 2c मी कॉमन घेतलं तर काय येणार आहे बघा, यस LHS इज इक्वल्स टू yes minus 2c we take as a common factor. Now what remains, yes 0 1 1, त्याच्यानंतर a plus c आणि c, त्याच्यानंतर b c आणि काय बघा b plus c आहे. लक्षात आलं का बघा. काय केले या ठिकाणी, पहिल्या रो मधून मायनस 2c मी कॉमन घेतलेलं आहे. बरोबर. आणि आता याच्यानंतर एक ट्रान्सफॉर्मेशन फक्त आपण या ठिकाणी यूज करूया आणि डायरेक्ट त्या दिलेल्या डिटर्मिनंटचं आपण कॅल्क्युलेशन्स करूया. दिलेल्या डिटर्मिनंटचं आपण डायरेक्ट एक्सपान्शन करूया. आता काय कॅल्क्युलेशन करायचं बघा, इथं जर मी सेकंड रो कॉलम बघितला, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम बघितला, मी इथं लिहितो याला आपण C1 असं म्हणतोय. फर्स्ट कॉलम हा सेकंड कॉलम आहे आणि हा थर्ड कॉलम आहे. मग मी या ठिकाणी काय करतोय बघा, व्हॉट इज द प्रोसिजर, यस. तर इथं मी बघा C2 मायनस C3 करतो. C2 म्हणजे सेकंड कॉलम मधून मी काय करतोय, थर्ड कॉलम मायनस करतोय.
बरोबर ना. म्हणजे सेकंड कॉलमच्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्स मधून थर्ड कॉलमचे करस्पॉन्डिंग इलेमेंट्स मला सबस्ट्रॅक्ट करायचे, बरोबर ना. तर बघा मग इथं काय होणार आहे, C2 मायनस C3. तर इथं LHS काय होते बघा मग, LHS इज इक्वल्स टू यस फर्स्ट कॉलम ऍज इट इज, दॅट इज 0 A आणि B. फर्स्ट कॉलम नो चेंज. बदल कुठं होणार आहे, सेकंड कॉलम मध्ये C2 मायनस C3 आहे. तर मला सांगा 1 मायनस 1 0. आता पुढं A प्लस C मायनस C. A प्लस C मधून जर C मायनस केला तर राहिलं काय A. त्याच्यानंतर बघा C मायनस B प्लस C. बघा इथं मी लिहितो C मायनस B प्लस C म्हणजे काय होणार आहे बघा, C मायनस B प्लस C, C मायनस B मायनस C. C ला C गेलं म्हणजे राहिलं काय बघा, व्हॉट रिमेन्स, दॅट इज अ मायनस B. आणि थर्ड कॉलम ऍज इट इज 1C आणि काय बघा B प्लस C. लक्षात आलं का बघा सर्वांना लक्षात आलं. बघा या ठिकाणी हा जो मायनस 2C आहे तो या ठिकाणी राहिलेला LHS मायनस 2C मी लिहितो या ठिकाणी, बरोबर ना. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. काय केलं मी परत एकदा सांगतोय, आपण सुरुवातीला बघा R1 मधून R2 प्लस R3 मायनस केलं, आपल्याला हा डिटरमिनंट मिळाला. नंतर पहिल्या रो मधून आपण मायनस 2C कॉमन घेतलं, 0 1 1 राहिलं. आणि मग पुढे मी काय केलं, एक तर मी C2 मधून C3 मायनस करू शकतोय किंवा C3 मधून C2 मायनस करू शकतोय, कारण पहिल्या रो मध्ये कुठेतरी आणखी एक 0 येणार आहे. त्यासाठी म्हणून मी इथे काय केलं, C2 मायनस C3 म्हणजे बदल कुठं होणार आहे, C2 मध्ये बदल होईल, सेकंड कॉलम मध्ये बदल होणार आहे. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलंय, एखाद्या वेळेस तुम्ही एकाच एक्झाम्पल मध्ये एका स्टेप मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केलात, नेक्स्ट स्टेपला तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केलात, काही फरक पडत नाहीये. फक्त कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करायचे. जे रो ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत ते व्यवस्थित अप्लाय करा, जे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत तेही व्यवस्थित अप्लाय करा, समजायला पाहिजे, बरोबर ना. तर बघा मग इथं आता काय झालं, 0 0 1 A C B मायनस B B प्लस C. आता जर आपण इथं बघितलं बघा मायनस 2C, आता याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट इलेमेंट कॉलम रो ड्रॉप केला, 0 into anything 0, मायनस सेकंड 0 कॉलम रो ड्रॉप केला, 0 into anything 0 आणि प्लस 1. आणि बघा मग आता इथं कॉलम आणि रो ड्रॉप केला, काय राहिलं बघा, मायनस AB. लक्षात आलं का बघा, हे समजतं का बघा अगोदर, कारण हा एलिमेंट 0 आहे ना. तुम्ही 0 असेल ना बाळांनो, 0 इंटू काही मल्टिपल असेल तो डिटरमिनंट नाही लिहिला तरी चालतो, कारण इथे काय करायचं, 0 कॉलम आणि रो ड्रॉप केला, मेन डायगोनल मायनस सब डायगोनल, मायनस 0 कॉलम आणि रो ड्रॉप केला, मेन डायगोनल मायनस सब डायगोनल, आणि प्लस 1 कॉलम आणि रो ड्रॉप केला, मेन डायगोनल मायनस सब डायगोनल, बरोबर नाही. कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलेलं आहे. आणि बघा मग काय येतं या ठिकाणी, मायनस 2C, बरोबर ना. आणि इथं मायनस AB म्हणजेच किती येतं, मायनस 2AB, बरोबर ना. मायनस AB किती येतं, मायनस 2AB आणि मायनस 2C. आणि मला सांगा मायनस मायनस प्लस 2 2s are 4 ABC अँड दॅट इज राईट हँड साइड. आणि हे असणार आहे राईट हँड साइड, बरोबर ना. आता बघा तुम्ही या ठिकाणी आपलं रेग्युलर एक्सपान्शन म्हणा किंवा एक प्रॉपर्टी पण तुम्ही तयार करू शकताय. जर एखाद्या रो मधले 2 इलेमेंट 0 असतील आणि एक इलेमेंट नॉन 0 असेल तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट इज नथिंग बट कोफॅक्टर ऑफ दॅट नॉन 0 नंबर. त्या नॉन 0 नंबरचा तो काय असणार आहे, कोफॅक्टर असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तेच आपण या ठिकाणी यूज केलं. आणि याच्यावरून आपण पहिल्या एक्झाम्पलचा आन्सर काय पाहिजे आहे, 4ABC या ठिकाणी आलेला आहे. सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का बघा. एक्झाम्पल जरा बघा व्यवस्थित, बघा तुम्हाला लक्षात येतं काय. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकताय. ट्रान्सफॉर्मेशन व्यवस्थित बघा, जर झालं असेल, लक्षात आलं असेल सर्वांना, तर बघा असंच आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा तरी तुमच्या याच्यासाठी मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. दिलेला डिटर्मिनंट LHS चा 2 इज इक्वल्स टू आपल्याला 4ABC शोधायचा करायचा आहे. LHS कन्सिडर केली, A प्लस B AB
ए प्लस सी सी बी प्लस सी. इथं आपण काय केलं, R1 मधून फर्स्ट रो मधून सेकंड आणि थर्ड रो ची ऍडिशन आपण सबट्रॅक्ट केली. वी गॉट दिस सेकंड अँड थर्ड रो ऍज इट इज. त्याच्यानंतर -2c फर्स्ट रो मधून कॉमन घेतलं. नंतर 0 1 1 ए सेकंड अँड थर्ड रो ऍज इट इज. नंतर आता इथंपर्यंत मी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केले आणि शेवटची एक स्टेप मी फक्त काय केलेलं आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केलेलं आहे. आणि काय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं, सेकंड कॉलम मधून मी थर्ड कॉलम मायनस केला. म्हणजे बदल कुठे होणार आहे, सेकंड कॉलम मध्ये बदल होईल. बरोबर ना. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड कॉलम ऍज इट इज. आणि बघा मग या रो मध्ये एकच नॉन झिरो एलिमेंट आहे. मग एकच नॉन झिरो एलिमेंट म्हणजे याचा जो काही को फॅक्टर असणार आहे दॅट इज व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. आणि तेच या ठिकाणी सिम्प्लिफाय केलं आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, आन्सर मिळालेला आहे 4ABC. बरोबर. तर सर्वांना लक्षात आलं असेल. तर असंच आता एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. आता सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल मध्ये पण तुम्हाला शो दॅटच करायचं आहे. तर काय शो दॅट करायचं आहे बघा, तुम्हाला LHS ला 2 डिटर्मिनंट्स दिलेले आहेत आणि या 2 डिटर्मिनंट्सचे ऍडिशन तुम्हाला RHS ला जो डिटर्मिनंट दिलाय त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऍक्च्युअल मध्ये तसं बघितलं तर आपण 2 डिटर्मिनंटची ऍडिशन नाही करू शकत. पण आपण काय करू शकतोय, 2 डिटर्मिनंट्स मध्ये जर समजा एक कॉलम डिफरंट असेल आणि 2 कॉलम सेम असतील तर डिफरंट कॉलम्सचे आपण ऍडिशन करू शकतोय आणि 2 डिटर्मिनंट आपण एकाच डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, हे 2 डिटर्मिनंट्स LHS चे जे 2 डिटर्मिनंट्स आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता बघा आपल्याला माहित आहे डिटर्मिनंटच्या बाहेर जर एखादा कॉन्स्टंट असेल तर तो कॉन्स्टंट तुम्ही कुठल्या तरी एखाद्या रोलाच किंवा कुठल्या तरी एखाद्या कॉलमलाच काय करू शकताय, मल्टिप्लाय करू शकताय. बरोबर ना. तर बघा मग इथं आता काय काय करायचं, कन्सिडर LHS म्हणूया. व्यवस्थित लक्ष द्या सर्वजण. कन्सिडर LHS लेफ्ट हँड साइड. तर बघा या ठिकाणी पुढचं LHS काय बघा, येस पहिला डिटर्मिनंट आहे 1 3 6 6 1 4, त्याच्यानंतर 3 7 12 आणि प्लस 4 इंटू किती बघा 2 3 3 2 1 2 1 7 6. बरोबर. दिस इज द LHS. आता या ठिकाणी काय करायचंय बघा, जर तुम्ही पहिला डिटर्मिनंट व्यवस्थित बघितलात तर आपण काय करूया, या फर्स्ट डिटर्मिनंटचा जो थर्ड कॉलम आहे या थर्ड कॉलम मधून मी काय करतोय, 2 कॉमन घेतोय. जर समजा मी या थर्ड कॉलम मधून जर 2 कॉमन घेतला, हे असं का करतोय, कारण मला हा डिटर्मिनंट आणि हा जो सेकंड डिटर्मिनंट आहे तो त्या 2 डिटर्मिनंट मध्ये कमीत कमी मला 2 रो किंवा कुठलेही 2 कॉलम मला आयडेंटिकल आणायचे. कारण 2 कॉलम जर मला आयडेंटिकल करता आले तर मग मी काय करू शकतोय, तो जो थर्ड कॉलम आहे त्या दोन्ही डिटर्मिनंटच्या थर्ड कॉलमची मी डायरेक्ट ऍडिशन करू शकतोय. कारण आपल्याला माहित आहे जर एखाद्या डिटर्मिनंट मधला एखाद्या कॉलमचे एलिमेंट्स असतील किंवा एखाद्या रोचे एलिमेंट्स जर 2 नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये जर असतील तर तुम्ही तो डिटर्मिनंट 2 वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकताय. लक्षात घ्या, या प्रॉपर्टीज व्यवस्थित बघा. जर तुमच्याकडे स्टेट बोर्डचं सिलेबस म्हणजे स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक असेल तर 11thलाच हा टॉपिक आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. आणि जर तुमच्याकडं NCERT चे बुक्स असतील तर बाळांनो NCERT मध्ये 12च्या पार्ट 1 मधला हा टॉपिक आहे डिटर्मिनंट. त्यामुळं स्टेट बोर्डला हा 11thला टॉपिक आहे तर तोच NCERTला 12thला हा टॉपिक आहे. त्यामुळं तुमच्याकडं NCERTचे आणि स्टेट बोर्डचे दोन्हीचे पण टेक्स्ट बुक्स असायला पाहिजेत 11th आणि 12thचे. बरोबर ना. कारण कसं आहे काही टॉपिक्स हे तुमचे 12thला NCERT मध्ये आहे. बरोबर. त्यामुळे बघा मी हे तुम्हाला मागं पण बोललेलं आहे, व्यवस्थित फक्त लक्ष द्यायचं. प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. आता इथं काय करूया, मी काय करतोय थर्ड कॉलम मधून 2 कॉमन घेतोय. मी तर लिहितो टेकिंग 2 कॉमन फ्रॉम थर्ड कॉलम C3 ऑफ फर्स्ट डिटर्मिनंट
ऑफ फर्स्ट डिटर्मिनंट. म्हणजे पहिल्या डिटर्मिनंटच्या थर्ड कॉलम मधून मी काय कॉमन घेतलेलं आहे? 2 कॉमन घेतलेलं आहे. तर घेऊया मग 2 कॉमन. काय येतं बघा LHS लेफ्ट हँड साइड. यस 2 टेकिंग कॉमन. व्हॉट रिमेन्स? यस 1 3. 6 मधून 2 गेलं की त्याला 3. त्याच्यानंतर 6 1 आणि 2 याच्यातून 4 मधून 2 गेलं कॉमन 2. नंतर 3 7 आणि इथे की त्याला 6 आणि प्लस इथं काय करतोय बघा, या 4 नी मी काय करतोय फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करतो. या 4 नी मी काय करू शकतो, कुठल्या तरी एखाद्या रोला किंवा कुठल्या तरी एखाद्या कॉलमलाच मी काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतोय. बरोबर. तर मग मी काय करतो, या 4 नी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केलं. काय येतं बघा, त्या फर्स्ट कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला मला 4 न मल्टिप्लाय करायचं आहे. तर मल्टिप्लाय केलं बघा, काय येतं 4 2 8 आलं, 4 2 8 आलं, 4 1 4 आलं आणि बाकीचे 2 कॉलम ऍज इट इज 3 3 1 2 आणि 7 6. उघडा डोळे बघा नीट. आता इथं जे 2 डिटर्मिनंट्स आहेत, या 2 डिटर्मिनंट्सचे आपण जर सेकंड थर्ड कॉलम बघितला तर सेम दिसतोय. आता मी इथं काय करतो बघा, थर्ड कॉलम मधून जो 2 कॉमन घेतलेला आहे, या 2 नी मी याच डिटर्मिनंटच्या पहिल्या कॉलमला काय करतोय, मल्टिप्लाय करतोय. तर मग जर मल्टिप्लाय केलं तर बघा काय येणार आहे, या ठिकाणी LHS बिकम्स 2 नी या फर्स्ट कॉलमलाच मला मल्टिप्लाय केलं पाहिजे, कारण या दोन्ही डिटर्मिनंट मध्ये सेकंड थर्ड कॉलम आयडेंटिकल दिसताय. बरोबर ना. म्हणजे आपल्याला मग ते 2 डिटर्मिनंट्स एकाच डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतील. बघा अगदी स्लोली मी तुम्हाला या प्रॉपर्टीज इथे एक्सप्लेन करतोय. स्लोली तुम्हाला प्रत्येक स्टेप मी एक्सप्लेन करतोय. 2 वेळा 3 वेळा मी तेच एक्सप्लेन करलोय. असं का? कारण तुम्हाला या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजेत आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला समजले पाहिजेत. बरोबर ना. तर बघा मग इथं काय केलं मी, 2 न फर्स्ट कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं. सेकंड थर्ड ऍज इट इज. म्हणजे बघा 2 1 2 2 6 12 आणि 2 3 किती येतं 6. आणि बघा मग 3 1 7 3 2 6 ऍज इट इज प्लस पुढं बघा 8 3 3 8 1 2 4 7 आणि 6. लक्षात आलं का बघा सर्वांना इथपर्यंत? काय काय केलं, सुरुवातीला पहिल्या डिटर्मिनंटच्या थर्ड कॉलम मधून 2 कॉमन घेतला आणि नंतर या 4 नी मी काय केलं, या फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केलं सेकंड डिटर्मिनंट मध्ये आणि नंतर 2 कॉमन घेतल्यानंतर कॉमन घेतलेला 2 आपण तसंच न ठेवता या 2 ने त्याच डिटर्मिनंटच्या पहिल्या कॉलमला मी मल्टिप्लाय केलं. जेव्हा आपण एखाद्या कॉलमला किंवा एखाद्या रोला एका नॉन झिरो कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करतोय, तेव्हा काय करतोय, त्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला त्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करायचंय. बरोबर काय? तो रो असेल किंवा तो कॉलम असेल, त्या रो किंवा त्या कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला त्या कॉन्स्टंटनी काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. हे लक्षात घ्या. बरोबर. आता मग याच्या पुढे जाऊया. बघा काय करता येईल याच्या नंतरची स्टेप. यस LHS म्हणतो मी. LHS काय येतं बघा LHS. आता इथे मी काय करतोय बघा, हे जे 2 डिटर्मिनंट्स आहेत, या दोनही डिटर्मिनंट मध्ये सेकंड आणि थर्ड कॉलम कसं आहे, आयडेंटिकल आहे. आणि मग जर एक डिटर्मिनंट 2 डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येत असेल तर आपण 2 डिटर्मिनंट एका डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये पण कन्वर्ट करू शकतो ना, कॉन्व्हर्स वे. बरोबर. मग तेच या ठिकाणी अप्लाय करूया. मग सरळ ऍडिशन करूया. 2 + 8 म्हणजे इथं मी असं लिहितो, हा डिटर्मिनंट कसे लिहितो बघा मी, 2 + 8 नंतर 12 + 8 त्याच्यानंतर 6 + 4. काय केलं, पहिल्या दोन्ही डिटर्मिनंटच्या पहिल्या कॉलमची आपण ऍडिशन केली आणि राहिलेले जे एलिमेंट्स आहेत 3 3 1 2 आणि 7 6, राहिलेले 2 डिटर्मिनंट्सचा सेकंड आणि थर्ड कॉलम ऍज इट इज आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. बरोबर. आणि बघा मग इथं जर आपण ऍडिशन केली तर काय येतं सांगा मला, 2 + 8 दॅट इज 10 आलं, 10 3 3 त्याच्यानंतर 12 + 8 दॅट इज 20 1 2 त्याच्यानंतर 6 + 4 10 म्हणजे किती 7 6 आलं. बरोबर. लक्षात आलं का बघा सर्वांना. आणि आता तुम्हाला
इथं काय शोधात करायचंय ते लक्षात आलं पाहिजे. इथं मी काय करतोय बघा, पहिल्या कॉलम मधून मी काय करतोय 10 कॉमन घेतोय. टेकिंग 10 कॉमन फ्रॉम व्हॉट C1. पहिल्या कॉलम मधून मी 10 कॉमन घेतला. तर बघा मग LHS काय येते, पुढचं LHS 10 मी कॉमन घेतला तर राहणार आहे काय आपला फर्स्ट कॉलम 1 2 1, त्याच्यानंतर 3 3 1 2 7 आणि 6. बरोबर ना. आणि बघा मग या ठिकाणी आपण पहिल्या कॉलम मधून 10 कॉमन घेतल्यानंतर जो काही डिटर्मिनंट आपल्याला मिळालेला आहे तो आता आपल्याला आन्सरच्या जवळ घेऊन जाणार आहे. इथं मी काय करतो बघा, हा जो डिटर्मिनंट आहे आपण डिटर्मिनंटची प्रॉपर्टी जे बघितलेले आहेत त्यातली पहिली प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे. काय बघा फर्स्ट प्रॉपर्टी, इफ वी इंटरचेंज ऑल द रोज अँड कॉलम्स देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन सेम. म्हणजे दिलेल्या डिटर्मिनंट मधले सर्वच रो तुम्ही कॉलम मध्ये चेंज केलात किंवा कॉलम तुम्ही रोज मध्ये चेंज केलात तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजेच मग इथं बाय फर्स्ट प्रॉपर्टी LHS इज इक्वल्स टू काय येतं बघा 10. आता मी काय करतोय, हा जो फर्स्ट कॉलम आहे तो मी फर्स्ट रो लिहितो 1 2 1, सेकंड कॉलम मी सेकंड रो लिहितो 3 1 7, थर्ड कॉलम मी थर्ड रो लिहितो 3 2 आणि 6. आणि उघडा डोळे बघा नीट, हेच आपली RHS आहे का नाही, राईट हँड साइड, दॅट इज RHS. हेन्स वी प्रूव्ह द रिझल्ट. म्हणजे तर काय काय केलं बघा, तुम्हाला LHS ला 2 डिटर्मिनंट दिलेले आहेत आणि राईट साइडला तुम्हाला एकच डिटर्मिनंट म्हणजे त्या दोघांची सम हा एक डिटर्मिनंट येतं हे शोधात करायचं आहे. मग त्यासाठी काय काय केलं बघा, LHS ला आपण पहिला डिटर्मिनंट याला फर्स्ट डिटर्मिनंट याला सेकंड डिटर्मिनंट म्हणतोय. पहिल्या डिटर्मिनंटच्या थर्ड कॉलम मधून मी 2 कॉमन घेतलं आणि सेकंड डिटर्मिनंटला जो 4 बाहेर आहे त्या 4 नी मी पहिल्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं. बघा 4 ने मल्टिप्लाय केलं आणि थर्ड कॉलम मधून मी काय केलं 2 कॉमन घेतलं. बरोबर, हे 2 डिटर्मिनंट्स मिळाले. नंतर हा जो 2 मी कॉमन घेतलाय कुठून, थर्ड कॉलम मधून, तो मिळालेला 2 मी तसंच न ठेवता त्या 2 नी फर्स्ट कॉलमला मला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय दॅट 2 बाय फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलमला 2 न मल्टिप्लाय केलं मग मला हा डिटर्मिनंट मिळाला. आणि हे 2 डिटर्मिनंट जर व्यवस्थित बघितलं तर मला असं लक्षात येतं या दोन्ही डिटर्मिनंट मध्ये हे 2 कॉलम्स कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. मग जर 2 कॉलम्स आयडेंटिकल असतील तर हे 2 डिटर्मिनंट्स जो नॉन आयडेंटिकल जो कॉलम आहे त्यांचे आपण ऍडिशन करून एकत्र लिहू शकतोय. एकच डिटर्मिनंट मी लिहिला. बघा हे 2 कॉलम्स आयडेंटिकल आहेत तसेच आहेत. फक्त काय केलं, 2 ची 8 मध्ये ऍडिशन 12 प्लस 8 केला, 6 प्लस 4 केला. बघा आणि मग नंतर 10 20 10 आलं, 2 कॉलम्स ऍज इट इज. आणि या फर्स्ट कॉलम मधून मी 10 कॉमन घेतलं, टेकिंग 10 कॉमन फ्रॉम C1 फर्स्ट कॉलम अँड we get 10 1 3 3 2 1 2 1 7 6 and finally we use the first property, that means we interchange rows and columns. Then what we get, 10 1 2 1 3 1 7 3 2 6 and that is our final result or final solution. म्हणजे हेच आपल्याला काय करायचं होतं, या ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं. तर लक्षात घ्या मुलांनो, ही जी 2 एक्झाम्पल्स आज आपण बघितलेत ती थोडीशी वेगवेगळी एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. शो दॅटचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. बरोबर ना. आता काही जण असं म्हणतील, सर आम्ही या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्याला 4 ने मल्टिप्लाय करतो, या दोघांची ऍडिशन घेतो त्याला 1 म्हणतो आणि हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्याला 10 ने मी मल्टिप्लाय करतो त्याला 2 म्हणतो. व्हॅल्यू दोन्हीच्या सेमच येतील पण युजिंग प्रॉपर्टीज म्हटलेलं आहे. तुम्ही जे एक्सपान्शन करताय दॅट इज नॉट द प्रॉपर्टी. बरोबर ना, ती काय प्रॉपर्टी नाहीये बाळांनो. बरोबर, तुम्ही त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताय. प्रॉपर्टीज कोणत्या, ज्या आपण 7 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत त्याचा यूज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आणि मग त्याचा यूज आपण या ठिकाणी केलेला आहे आणि आपण LHS to RHS पोहोचलेलो आहे. तर सर्वांना लक्षात आलं का बघा. आता हे एक्झाम्पल जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्याकडं जर समजा टेक्स्ट बुक असेल, कुठलंही स्टेट बोर्डचं असेल किंवा NCERTचं असेल, तर
त्यातले या टाईपचे एक्झाम्पल्स डिपेंड्स ऑन प्रॉपर्टीज म्हणजे प्रॉपर्टीज वरती आधारित जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. आणि काही डाऊट्स असतील ना बाळांनो, मी आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट त्या मोबाईल नंबरवरती मला फोन करू शकताय की सर आम्हाला या पॉइंट्समध्ये डाऊट्स आहेत ते आम्हाला परत सांगा. बरोबर ना. तर मी तुम्हाला नक्की सांगेन. बरोबर ना. त्यामुळे बघा 2 एक्झाम्पल झालेले आहेत. ही दोन्ही एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आलेत का बघा. शो दॅटचीच एक्झाम्पल्स होती दोन्ही पण. तर ही दोन्ही एक्झाम्पल्स व्यवस्थित बघा, याचा अभ्यास करा, स्टडी करा आणि या टाईपचे काही एक्झाम्पल्स टेक्स्टबुक मधले सॉल्व्ह करा. मी उद्या काय करतोय, डिटर्मिनंटचा आतापर्यंतचा जो झालेला पोर्शन आहे त्याच्यावरती काही एक्झाम्पल्स म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरला सॉल्व्ह करूया.